आज इथं ना मी लापशी बनवायला घेतली, तर इथं लापशीचा जो रवा असतो तर तो घेतलेला आहे 1 वाटी आणि ओला नारळ होता त्याचे असे बारीक काप करून घेतलेले आहे. तर ओला नारळ बारीक खिसून सुद्धा आपण टाकू शकतो आणि असं थोडंफार काप करून सुद्धा टाकलं तरी चालतं. ड्रायफ्रूट, काजू आणि बदाम थोडंसं बारीक करून घेतले. कुकरमध्ये 2 मोठे चमचे भरून तूप टाकलेलं आहे, म्हणजे पाव वाटी एवढं तूप असेल. तर यामध्ये हा जो 1 वाटी रवा होता तो साफ करून म्हणजे निवडून घेतलेला आहे. रव्यामध्ये काय थोडाफार खडूसुद्धा छोटं छोटं निघतात, तर रवा व्यवस्थित स्वच्छ करून घेतला. हा रवा चाळायला येत नाही आपल्याला, तर असं पाकडूनच नीट करून घ्यायला लागतो. तर रवा इथं बारीक गॅसवरतीच भाजून घ्यायचा आणि ह्याला अगदी लालसर होईपर्यंत भाजायचा नाही. तर गॅस मोठा अजिबात करायचा नाही, बारीक गॅसवरती व्यवस्थित असा सतत हलवत त्याला भाजून घ्यायचा. आणि रवा जर लाल होईपर्यंत भाजला ना मग तो असा कडक होतो, व्यवस्थित शिजत नाही. त्यामुळे अजिबात त्याला लालसर होऊ द्यायचा नाही, असं एकदम करपल्यासारखं. नंतर ड्रायफ्रूट आहे ते पण यामध्ये टाकून, खोबरं होतं ते पण टाकलं आणि असं परतून घेतलं. आता ओला नारळ जास्त असेल तर थोडासा खिसून टाकू शकता आणि थोडासा काप करून टाकू शकता. चवीपुरतं मीठ टाकलं आणि 1 वाटी रवा होता, म्हणजे हा जो लापशीचा रवा आहे, तर 3 वाट्या एवढं पाणी गरम करून घेतलं. तर 3 वाट्या उकळलेलं पाणी टाकलं आणि आता ह्याला 3 शिट्ट्या, मोठ्या गॅसवरतीच 3 शिट्ट्या मी करून घेतलेल्या आहेत. 2 शिट्ट्यातसुद्धा हा लापशीचा रवा शिजतो, पण मग 1 शिट्टी तुम्ही बारीक ह्याच्यावर करू शकता. आता मोठ्या गॅसवरतीच मी ह्याला 3 शिट्ट्या करून घेतल्या आणि इथं गूळ घेतलेला आहे. आता 1 वाटी लापशी असेल तर 1 वाटीच गूळ, इथं जेवढा रवा तेवढाच गूळ घेतला की अगदी परफेक्ट होतं. जास्तही गोड होत नाही किंवा कमी गोडही होत नाही. आणि लापशी कशी थोडीशी गोड असली तर बरी वाटते. तर गूळ असा कट करून घेतला. तर आज संध्याकाळच्या जेवणामध्ये भाताच्या ऐवजी हे लापशीच बनवायची होती आणि चपाती भाजी नंतर बनवायचं आहे. तर लापशी सगळ्यांनाच आवडते, मुलांना पण आवडते आणि सगळ्या मोठ्यांना सुद्धा आवडते. तर ह्याला 2-3 शिट्ट्या झालेल्या आहेत. कुकर पण मी बंद केलं आहे आणि इथं 1 वाटी गूळ घेतला आणि त्यामध्ये 1 वाटी पाणी टाकलेलं आहे. आणि हे पण आता गूळ आपल्याला वितळवून घ्यायचा, म्हणजे गूळ विरघळून गुळवणी करतो त्या, पण शिजवायचं नाही जास्त, फक्त गूळ त्यामध्ये पाण्यात विरघळेल असं, कारण गुळामध्ये छोटं छोटं खडं निघतं. ते असंच टाकलं तर मग त्यापेक्षा असं टाकलं पाण्यात की मग गाळून आपल्याला टाकायला येतं. तर चमच्यानं किंवा पळीनं याला थोडंसं हलवायला लागतं, नाही तर मग जे मोठं थोडंफार खडं राहिलं का तसंच राहतात. तर गूळ त्यामध्ये मेल्ट होतोय तोपर्यंत इथं त्या दिवशी बघा ही भाजी आणलेली अशी, जी की थोडीशी चिरून आपण ज्या पद्धतीने गवारीची शेंग करतो ना त्या पद्धतीने ही भाजी करू शकतो. आता ही पहिल्यांदाच आणलेली आणि ह्याचं नाव पण मी विसरून गेलेले. आता तुम्हाला ह्याचं नाव माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर ही धुवून घेतली 2-3 वेळा स्वच्छ आणि ह्याच्या ज्या शेंगा आहेत बघा अशा लांबड्या, तर ह्या कट करून घ्यायच्या. आता जास्त निबार असतील त्या घेऊ नका, कारण त्या शिजत नाहीत पटकन. आणि ज्या कोवळ्या आहेत पटकन चिरल्या जातात त्याच घ्यायच्या. आणि ज्यामध्ये असे बी झालेले आहेत ना, अशी 1 शेंग होती तर मी घेतलेली. आता मला माहीत नव्हतं हे शिजत नाही पटकन, पण ती तेवढीच शिजलेली नव्हती, बाकीची पटकन शिजते. ज्या पद्धतीने आपली गवारी शेंग आपण शिजवतो, तेल टाकून अगोदर भाजून घेतो, त्या पद्धतीनेच ह्याला तसं भाजून घ्यायचं आहे. आणि ह्याची जी देठ आहेत पुढं थोडे काळं झालेलं असतं ते काढून ठेवली. आता कुकर पण गार झालेला होता, ह्याची वाफ निघून गेलेली. तर 3 शिट्ट्यामध्ये जो लापशीचा रवा आहे तो छान मऊसूत शिजला जातो. तर अशा पद्धतीने लापशी अगदी झटपट होते. व्यवस्थित असा मऊ हे जो लापशीचा रवा आहे तो शिजलेला आहे. आणि हे जे आपण 1 वाटी गूळ आणि 1 वाटी पाणी टाकून हे गरम करून ठेवलेलं होतं, तर हे यामध्ये टाकून घ्यायचं. आता गूळ आपल्याला जास्त ह्याला शिजवत बसायचं नाही, कारण फक्त पाण्यात विरघळेल तिथपर्यंत शिजवायचं आहे. 1 उकळी येईपर्यंत बंद करून टाकायचं नंतर. आणि आता गॅस चालू करून ना 5च मिनटं लागतात. हे गुळाचं पाणी लगेचच ह्यामध्ये आटलं जातं, जास्त वेळ अजिबात लागत नाही. आणि ते वेलची पावडर टाकलेले, सुंठ पावडर टाकू शकता. अजून तुम्हाला खसखस वगैरे तुपामध्ये तळून टाकायची असेल तर ती टाकू शकता. तुमच्या आवडीचे अजून कोणती ड्रायफ्रूट टाकायचे असतील वरून तुपामध्ये तळून तर तीसुद्धा तुम्ही टाकू शकता. तर ही लापशी तयार झाली. अजून थोड्या वेळासाठी बारीक गॅसवरती तिकडं ठेवलेलं आहे. अजून 1-2-3 मिनटामध्ये तयार होते. नंतर तोपर्यंत इथं हे जी शेंग तयार केलेली म्हणजे कट करून घेतलेली होती, हे आता थोडंसं हा लोखंडाचा तवा घेतलेला आहे मी, त्यात थोडंसं तेल टाकून भाजून घेतलं. आणि लापशीचा रवा देवाला दाखवण्यासाठी अगोदर छोट्या वाटीत काढला आणि नंतर मुलांना पण
खायला दिलं. आता हे दूध टाकून पण दुधासोबत पण ही छान लागते, जशी की खीर खातात किंवा नुसतीच खाल्ली तरीसुद्धा छान लागते. तर आज भाताऐवजी हे बनवलेलं होतं आणि सोबतच भाकरी आणि चपाती हे दोन्ही पण करायचं होतं. आणि यामध्ये आता थोडंसं आपलं नेहमीचं काळं तिखट, शेंगदाण्याचं आणि लसूण एकत्र बारीक केलेलं ते कूट टाकले, थोडीशी हळद टाकली आणि मीठ चवीपुरतं एवढंच यामध्ये टाकलेलं आहे. आणि थोडंसं पाणी टाकून गवारीची शेंग कशी आपण शिजायला ठेवतो त्या पद्धतीने शिजवून घेतलं. तर ज्या पद्धतीने गवारी चवीला लागते ना त्याच पद्धतीची लागते. म्हणजे असं एवढी काय खराब पण लागत नाही आणि अशी एवढी काय म्हणजे जशी शेंगाची चव असते त्याच पद्धतीची होती. तर ह्याची रस्सा भाजीसुद्धा करू शकतो आपण. तर यामध्ये पाणी टाकून आता हे असं शिजू दिलं बारीक गॅसवरती. एक 10 मिनटं तर याला शिजवून घेतलं, तेवढं पाणी आटेपर्यंत. तर अशा पद्धतीने ही जी भाजी होती ती तयार झालेली आहे. तर ही भाकरीसोबत छान लागते, ज्वारीची किंवा बाजरीच्या भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता. तर आता रात्रीचं जेवण झालेलं आहे आणि आता हे किचन आवरायचं आहे. तर आज रात्रीचं किचन कसं आवरते मी हे रुटीन तुमच्याबरोबर शेअर करते. तर आता इथं जे काय भांडी आहेत किंवा इकडं तिकडं आता स्वयंपाक करताना आपण साहित्य ठेवलेलं असतं ते जागेला ठेवून दिले की उद्या सकाळ कशी मुलांची शाळा लवकर असल्यामुळं लवकर डबा बनवायला लागतो. तर सकाळची गडबड होऊ नये म्हणून आणि शक्यतो किचनमध्ये भांडी म्हणजे कधीच आम्ही अशी ठेवतच नाही. संध्याकाळची भांडी खरकटी कधीच सिंकमध्ये ठेवू नये असं म्हणतात. आणि कोणतं खरकटंही मी इथं ठेवतच नाही, कारण खरकटं ठेवलं तर खराब वास, चिलटं किंवा झुरळं असं होतंच. त्यापेक्षा किचन जसं सकाळचं आवरतो त्या पद्धतीनेच रात्रीसुद्धा सगळं किचन आवरून टाकतो. आता जे काय शिल्लक राहिलेलं असेल ते पण काढून ठेवलं. आणि आता गॅस मी मगाशी पुसलेला होता. आता जास्त खराब गॅस नसेल तर मी फक्त पाणी घेते असं आणि फडक्यालाच भांड्याचे साबण लावलेले आणि लिक्विड असेल तर ते थोडंसं टाकून असं पुसून घेतलं की आता याला धुतलेलं नाही. आता ज्या दिवशी जास्त खराब होतो त्या दिवशी धुते, पण जास्त खराब नसेल तर असंच पाण्यात थोडंसं कापडाला साबण लावून घेतले किंवा तुम्ही विम लिक्विड असतं ते थोडंसं लावून पुसून घेतलं तरी चालतं. प्रत्येक वेळी म्हणजे कट्टा धुतलाच पाहिजे किंवा गॅस धुतलाच पाहिजे असं काही नाही. व्यवस्थित स्वच्छ कापडाने पाणी मात्र सारखं बदलते मी, स्वच्छ पाणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत. आणि जी आता स्वयंपाक करत पण ही भांडी धुवून झालेली होती ती सगळी लावून घ्यायची आणि मग राहिलेली भांडी यामध्ये ठेवायला बरं पडतं. ही भांड्याची जाळी छोटीच आहे त्यामुळं एवढं एक होतं की आपली भांडी जास्त यामध्ये साठून राहतच नाही. ती आपली वेळच्या वेळी लगेचच लावून टाकली की मग भांडी लावायचाच नंतर कंटाळा येतो जर जास्त भांडी झाली तर. तर आता ही भांडी सगळी धुवून घ्यायची. ह्याचं खरकट अगोदर सगळं काढून टाकलं आणि भांडी धुवून अगोदर पण नळाखालनं सगळे ह्याचं खरकट धुवून घेतल्यानंतर परत ही भांडी घासून भांडी धुवून घेतली का मग बाकीचं आवरायला जास्त वेळ लागत नाही. आणि भांडी पण आमची कशी सारखं वरच्यावर घासल्यामुळे जास्त पडत नाही. जोपर्यंत म्हणजे स्वयंपाक चालू आहे तसं म्हणजे जसा वेळ मिळेल तशी भांडी चालूच असतात. जास्त साठवून ठेवली की मग नंतर आपल्याला पण ती भांडी बघून कंटाळा येतो. त्यामुळं आता इथं कसं आपल्याला तिथल्या तिथंच भांडी घासायची असतात, कारण ही बाहेर नेऊन घासायला लागत असली तर वाटतं की मग सगळी एकदम घासली तर बरं पडतं. पण उभा राहून सगळी भांडी घासायची म्हटलं तर ना जास्त भांडी असल्यावर मग कंटाळा येतो. त्यापेक्षा थोडी थोडी घासलेली बरी पडतात. तर भांडी धुवून झालेली आहेत. तर भांडी झाल्यानंतर इथलं जिथं भांडी घासतो तिथं तेवढंच घासून घेतलं आहे आणि सिंकसुद्धा भांड्यासोबत लगेचच घासून घेतलं आणि जी जाळी आहे सिंकमध्ये तीसुद्धा आणि वायपर नळ हे आहेत हे रोजच्या रोजच आपल्याला सकाळ संध्याकाळात घासावंच लागतं, नाहीतर ह्यावरती पाण्याचे क्षाराचे डाग जमा होतात. त्यामुळं रोजच्या रोज घासून स्वच्छ ठेवलं तर नंतर आपल्याला जास्त घासावं लागत नाही. तर नळाला पण आपलं दिवसभर सारखा हात लागत असतात. तर सकाळी पण नळ धुतलेलेच असतात आणि संध्याकाळी पण एवढं. आणि ह्या ज्या टाईल्स आहेत सिंकच्या वरच्या त्याच्यावरती सुद्धा पाणी उडत असतं. मग ते सुद्धा घासून घेतलं की मग स्वच्छ दिसतं लगेचच. तर हे असं नंतर स्वच्छ फडकं एकदा फिरवून घेतलं ना ओला फडक्यानं, यावरती डाग पडले असतील किंवा भांडी घासताना थोडंफार इकडं तिकडं उडतंच, तर ते सगळं मग निघून जातं. आणि हे किचनचा नॅपकिन आहे तो पण मग इथंच लगेच धुवून टाकते. थोडीशी भांड्याचीच साबण लावते आणि सिंकमध्येच ह्याला चोळून इथंच धुवून टाकलं की काय होतं, ह्या नॅपकिनचा आता परत कपड्यासोबत बाहेर आपण धुतोच
सकाळचं वगैरे, पण रोजच्या रोज इथंच धुवून टाकलं ना ह्या किचनच्या नॅपकिनचा अजिबात खराब वास येत नाही. गरम पाणी असेल तर 8 दिवसातून एकदा गरम पाण्यातनं पिळून टाकलं तरीसुद्धा ते स्वच्छ होतात. आणि उन्हात आता इथं गावाकडे कसं ऊन असतं, ते उन्हात टाकलं की आपोआप म्हणजे डेटॉलची गरज नाही, निर्जंतुक होऊन जातं. तर किचन सिंक वगैरे हे सगळं घासून आणि भांड्याची घासणीसुद्धा ह्यासोबतच पाण्यामध्ये मी स्वच्छ 2-4 वेळा पाणी बदलून ते घासणीलासुद्धा खरकट राहतं, मग त्यातूनसुद्धा खराब वास येतो जर आपण वेळच्या वेळी घासणीसुद्धा स्वच्छ नाही ठेवली तर. आणि दिवसा मी मग कधीतरी 1-2-4 दिवसातून बाहेर ऊन असतं तर पत्र्यावरती तिथं उन्हाला ठेवते. उन्हानं कसं अजिबात त्यातून परत खराब वास वगैरे येत नाही. तर हे किचन आता सगळं आवरून झालेलं आहे. आता जे काय मसाले संपले असतील किंवा संध्याकाळी काय भिजत घालायचं असेल तर ते रात्रीच इथं मग स्वयंपाक झालं की ते आवरून ठेवायचं, कारण सकाळी डब्यासाठी गडबड असते. मग बाकीचं आता तेलाची किटली सकाळी घासून ठेवलेली होती तर त्यामध्ये पण तेल काढून ठेवलं, किंवा मसाल्याच्या डब्यातलं पण जे काय संपलेलं असतील मसाले ते पण आता ह्या वेळेला तर रिकामं असतं. आणि आमची जेवणं लवकर होतात. 7:30-7:45 सगळ्यांचं जेवण झालेलं असतं, त्यामुळं परत वेळ असतो म्हणजे किचन आवरायला. 9 सगळं किचन आवरून झालेलं असतं. 9-8:30 वाजतात, म्हणजे 9 पण नाहीत वाजत कधी, 8:30 सगळी कामं आवरलेली असतात. तर इथं बदाम पण भिजत घालते रोज, तर ते पण घातले. आणि धन्याची पावडर किंवा धनापूड असते ती संपलेली, तर ती पण आता यामध्ये भरून ठेवली. आणि ह्या मसाल्याच्या डब्यात थोडंसंच बसतं, मग राहिलेलं आहे ते असं या मोठ्या ज्या छोट्याच भरण्या आहेत त्यामध्ये ठेवते. मग ह्यातलं संपलं की परत त्यातलं काढते. आता शक्यतो जिरा पावडर, धना पावडर घरी बनवलेली परवडते, पण हे कॅन्टीनमध्ये भेटतं आम्हाला मिलिटरीच्या, तर त्यामध्ये बराच डिस्काउंट असतो, त्यामुळे तिथलं स्वस्त पडतं. त्यामुळे तिथं असेल तर त्यावेळी मी आणते, म्हणजे कधी भेटतं कधी नाही भेटत, ज्यावेळी भेटतं त्यावेळी आणते. आणि बदाम पण अगोदर धुवून घेतलं आणि नंतरच हे पाण्यामध्ये भिजत ठेवलं. आता पिण्याचं जे पाणी असतं त्यातच भिजत ठेवलं. आणि हिरवं मूग असतात मोड आलेले, जे की कच्चं खाण्यासाठी, म्हणजे रोज सकाळी मी तर खाते, बाकीचं कोणाला एवढं आवडत नाही. मग ते 1/2 किलो मी एकदाच भिजवते, मग ते 4-5 दिवस तरी जातात. आणि मग ते संपलं की परत दुसरं भिजत घालते. तर आता हे संध्याकाळी पाण्यात टाकते आणि सकाळी मी कसुती कापड्यात बांधून ठेवलं की संध्याकाळपर्यंत दुसऱ्या दिवशी मोड येतात त्याला. तर आता हे सगळं झाल्यानंतर शेवटी तर जेवायला आम्ही खालीच बसतो, त्यामुळं सकाळचं मॉपनं पुसलेलं असतं, पण संध्याकाळी मग मी नॅपकिन आपलं छोट्या फडक्यानं पुसून घेते. पण इथं बाकीच नाही, फक्त किचनच तेवढं पुसते जिथं जेवायला बसतो, कारण खाली आपण जेवायला बसल्यावर तिथं थोडंफार सांडलेलं असतंच. आणि पुसलं तर मग कसं रात्रीची झुरळ वगैरे पण निघत नाहीत आणि स्वच्छ वाटतं. आणि सकाळचं मॉपनं पुसलेलं असतं, त्यामुळे एकदा तरी असं फडक्यानं पुसलं की मग ते व्यवस्थित स्वच्छ दिसतं. तर संध्याकाळच्या वेळेला म्हणजे फक्त किचनच पुसायचं असतं, तर ह्याला फक्त 5 मिनटं लागतात. झाडून किचन एवढं ओलं फडकं करून एवढंच फिरवून घ्यायचं म्हटलं तर वेळ लागत नाही, पण ते ठेवलं तर तसंच राहतं. पण हे फक्त ह्या कामाला अजिबात वेळ लागत नाही, 5 मिनटाची कामं असतात, पण आपण कंटाळा केला की मग तसंच राहतात. तर अशा पद्धतीने आता किचन आवरून झालेलं आहे. आता दूध हे संध्याकाळीच गरम केलेलं होतं, तर आता थंडीच्या दिवसात कसं खराब होत नाही, त्यामुळे फ्रीजमध्ये ठेवायची गरज पडत नाही, तर ते बाहेरच असतं. तर 8 आमचं हे सगळं किचन 7:15 आवरून झालेलं आहे. आणि बाहेर असं आता थोडा वेळ ह्या वेळेला बाहेर निवांत असं छान वाटतं. आपली कामं आवरलेली असतात आणि एवढाच आपला निवांत वेळ असतो की आता जो संध्याकाळी 5 वाजता निवांत असतं, पण आमच्यात स्वयंपाक लवकर असल्यामुळं संध्याकाळी 8 नंतर आम्ही निवांत होतो. 5 वाजता स्वयंपाकच चालू असतो. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.